श्री राम। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते। भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 53। कर्मयोगाचा हा जो भाग आहे भगवद्गीतेतला महत्वाचा भाग सार रूपाने आलेला तो आपण समजून घेत आहोत। 48व्या श्लोकापासून प्रारंभ झाला, आता 53वा श्लोक आहे। नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि जीव ब्रह्मरूपच होण्यासाठी जी जी काही साधना करायला हवी ती भगवंत आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज सांगून राहिलेले आहेत। विविक्त सेवी लघवाशी काय करायला पाहिजे काय नाही ते त्यांनी सांगितलं। आणि आता ते म्हणतायत की जे जे काही विकार दोष आड येतात साधनेमध्ये ते काय काय आहेत आणि ते कसे काढायला पाहिजेत हे सगळं ते सांगतायत। त्याच्यामध्ये ते म्हणतात अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह हे महत्वाचे 6 दोष आहेत। आणि मुख्यतः अहंकाराच्या पोटी सगळे आलेले आहेत। आणि अहंकार ह्याचा अर्थ देखील मी आत्मा आहे हे विसरून जेव्हा जीव देहालाच मी म्हणायला लागतो आणि त्यामुळे देहोहम असा त्याला अबोध अज्ञान व्हायला लागतं। भ्रांती आपण ज्याला म्हणू की अज्ञानाच्या पोटी जे होत असतं त्यामुळे जीव हा देहबुद्धीला येतो आणि त्याच्यातून हा महत्वाचा दोष जर कुठला येत असेल तर तो अहंकार। म्हणून इथं म्हटलंय त्यांनी हे दोष वैरी आले कशासाठी? अडवायला आले। ज्या मार्गावर साधक चाललेला आहे ब्रह्म होण्यासाठी त्या मार्गावर जे आले त्याला धोपटून बाजूला काढलं पाहिजे। हे सहजासहजी जाणारे नाहीत, म्हणजे जावं असं जीवाला वाटलं आणि ते गेले असं होत नाही। मोठ्या परिश्रमाने ते काढावे लागतात। अर्थात जे जे संस्कार पहिले असतील त्याप्रमाणे कमी जास्त असतात। सात्विक माणसामध्ये हे दोष कमी असतात, राजस तामस माणसामध्ये साधकामध्ये दोष जास्त असतात। पण म्हणतात हे जे दोष आलेले आहेत हे धोपटून दूर काढायला पाहिजेत। तर त्याच्यामध्ये पहिला मोठा विकार किंवा दोष हा देह अहंकार आहे। म्हणून ते अर्जुनाला सांगतायत या देह अहंकार जायला पाहिजे। काय करतो हा देह अहंकार? तर तो प्राणी मेला जरी देह जरी टाकला तरी त्याला सोडत नाही, पुन्हा जन्म घ्यायला लावतो। पुष्कळ ठिकाणी असं म्हटलं जातं की हा देह पडला की जन्म संपला, पुनर्जन्म मानत नाही त्यांचं असं म्हणणं, देह गेला की जन्म संपला। पण आपल्याकडे पुनर्जन्म मानलाय, भगवद्गीतेनेही म्हटलेलं आहे। त्यामुळे मागचे संस्कार चांगले असतील तर शुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टोपी जायते, चांगल्या कुळात तो जन्म घेतलो मागचे संस्कार बरोबर घेऊन येतो। जे जीव जेव्हा देहाला सोडतो तेव्हा जाताना इंद्रिय मनबुद्धीचे संस्कार घेऊन पुढे जातो आणि जसे संस्कार चांगले वाईट असेल त्याप्रमाणे जन्म घेतो। म्हणून इथं त्याने असं म्हटलेलं आहे की देह जरी पडला तरी तो त्या प्राण्याला सोडत नाही, म्हणजे त्या जीवाला तो सोडत नाही। हा देह गेला पण जीव पुन्हा जेव्हा येतो जन्म घेऊन येतो, कोणता तरी देह घेऊन येतो, कोणत्या तरी योनीत जन्माला येतो। आणि म्हणून त्याला मेला तरी सुद्धा सोडत नाही, पुन्हा जन्म घ्यायला लावतो। आणि जन्माला घातला तरी देखील पुन्हा काय तो सुखाचा होईल असं नाही। जन्म म्हटलं देह म्हटलं की सुख दुःख आलं आणि त्याला पुन्हा मग जन्माला आलं आता ते जायला पाहिजे, तो काळाचाच ग्रास होतो। जन्मच नाही अशी जर स्थिती आली तर तो सुटला म्हणायचा, जीव अमर झाला असं म्हणायचं। पण जोपर्यंत जीव पूर्ण ब्रह्म होत नाही तोपर्यंत त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण या चक्रामध्ये सापडतो। म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की हा जन्म हे जे विकार आहेत अहंकार आहेत हा त्याला जगूही देत नाही आणि सुखाने राहताही येत नाही आणि पुन्हा काळाचा ग्रास आणि जाताना पुन्हा काय अज्ञान असेल अबोध असेल त्याप्रमाणे पुन्हा जन्म आला। आणि अशा प्रकारे देहाची बेडी दृढ करत जातो आणि त्याची कुचंबणा करतो।
म्हणजे वस्तुतः देहाची बेडी हळूहळू सुटायला पाहिजे. पण ही देहाची बेडी सुटायला त्याला बोध व्हायला पाहिजे, सद्गुरू भेटायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. तर साधनेचे सुद्धा अनेक जन्म जावे लागतात. एकाच जन्मात साधना पूर्ण होती असं नाही. म्हणून साधनेला लागला तर हळूहळू त्याची देहाची जी बेडी आहे, जीवाला देहाची बेडी लागलेली आहे, ती सुटत जाते. नाही तर प्रत्येक जन्माबरोबर आणखीन संस्कार, आणखीन संस्कार, त्यामुळे देहाची बेडी दृढ होत जाते. म्हणून त्या अहंतेचं निर्धारण करण्यासाठी साधकांनी खूप प्रयत्न केले पाहिजे. मग अहंकार राहतो कुठे? तर देह दुर्गामध्ये अहंकार राहतो. हा देह दुर्ग हा थारा अहंतेशी जन्माबरोबरच काही काही गोष्टी ज्या येतात जन्माला, त्याच्यामध्ये काही विकार असतात, त्याच्यात अहंकार हा महत्वाचा. जन्माला आला की तो मी मी म्हणायला लागतो, देहालाच म्हणत असतो. म्हणून ह्या देह दुर्गामध्ये राहिलेल्या अहंतेचं निर्धारण करायला पाहिजे. साधकांनी त्याला जिंकायला पाहिजे. ही पहिली गोष्ट सांगितली साधकाच्या पक्षी. आता दुसरा जो दोष सांगितला तो सांगितला म्हणजे बल. आता बल ही तर चांगली गोष्ट आहे खरं. म्हणजे बल हवं का नको? शारीरिक बल, मानसिक बल, बौद्धिक बल, सर्व प्रकारचं बल हवं. पण बल हवं असलं तरी त्या बलाचा उपयोग तो काय करतो याच्यावर अवलंबून आहे. सर्व प्रकारच्या बलाचा उपयोग जो इतरांच्या कल्याणासाठी, हितासाठी, परोपकारासाठी करत असेल, सेवा करण्यासाठी असा जर वापरत असेल तर उपयोग आहे. पण तसं होत नाही. तो सात्विक असेल तर होऊ शकेल. पण रजोगुणी तमोगुणी माणसाचं जे बल असतं त्या बलाचा एक उन्माद येतो, मस्ती येते. आणि मग त्या बलाने तो वाटेल त्या गोष्टी करायला लागतो. ज्याच्या अंगात ताकद, बळी तो पिळी म्हणतात आपल्याकडे. हे जे बल आहे हे बल परमार्थात उपयोगी नाही आहे. परमार्थात तेज पाहिजे, इंद्रियांचं तेज पाहिजे, मन देखील निकोप व्हायला पाहिजे, बुद्धी देखील अग्र व्हायला पाहिजे, सूक्ष्म व्हायला पाहिजे. हे खरं आहे. पण जे बल इथं घालवायचं सांगितलेलं आहे ते बल साधकाला उपयोगी पडणार नाही. ते त्या म्हणतात की हा जो बलोन्माद आहे हा दुसरा वैरी आहे. तो साधकाचा संहारच करतो, नको त्या गोष्टी करत राहतो. भलत्या ठिकाणी बलाचा वापर होतो. अगदी साधक असला तरी वस्तुतः साधकाच्या दृष्टीनं काय सांगितलंय? दोन गोष्टी करायच्या आहेत. त्याच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते त्यांनी करायचं आहे, परिस्थितीनुसार प्राप्त झालेलं. आणि दुसरं त्यांनी जे स्वीकारलेलं असेल ते कर्म करायचं आहे. म्हणजे ते नित्य कर्म करायचं आहे. त्यांनी त्यासाठी बल वापरायचं आहे. आपली साधना करण्यासाठी बल वापरायचं आहे. त्याच्याऐवजी हे जे बल आहे हे साधनेपासून दूर नेणारं बल आहे. म्हणून इथं म्हटलं हा जो बलोन्माद आहे हा साधकाचा संहार करतो. या बळामुळे काय होतं? त्या बलशत्रूची चौपटीनं वाढते. विषयाचं नाव निघालं की याला बळ चढलंच. त्या विषयाच्या मागे धावायला लागला. म्हणजे नसलं बळ समजा जरी तरी तो विषय हवासा वाटला की उसनं बळ आणून का विना तो विषय मिळेपर्यंत त्याच्या मागे लागणार. बरं एखादा विषय मिळाला, थांबला का ते नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की ते वाढतच जातं. आणखी आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, हावी वाढत जाते. आणि त्याच्यासाठी बळाचा उपयोग केला जातो. म्हणून त्यांनी म्हणतात विषयाचं नाव काढल्याबरोबर हा जो बलशत्रू आहे त्याची चौपटीनं वाढ होते. आणि हा बल कसा आहे बलशत्रू हा? तर त्याच्यामुळे जगालाच मृतावस्था प्राप्त होते असा हा शत्रू आहे. जसे आपण अनेक कंडे म्हणतो बल आहे ना सगळं जग जिंकेन, स्वर्ग पाताळ सगळं माझ्या ताब्यात आणेन, असं जसं आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. बळ त्यांच्याकडे होतं का नाही? होतं, पुष्कळच बळ होतं. पण त्या बळाचा उपयोग त्यांनी काय केला? जगाचा संहार करण्यासाठी. जो येईल समोर माझ्यापेक्षा मोठा आहे का निकाल लावला. त्यांनी शरण तरी आलं पाहिजे, नाही तर त्याचा निकाल तरी लावला पाहिजे. म्हणजे चांगलं शस्त्र जे असेल ते जर योग्य माणसाच्या हातात गेलं तर उपयोगी आहे. म्हणून हे जे सगळे जे गुण आहेत म्हणजे अवगुण आहेत, हे गुणामध्ये रूपांतर त्याचं होऊ शकतं जर चांगल्या गोष्टीसाठी वापरण्यात आलं तर. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की हा बलरूपी शत्रू जो आहे हा विषयाच्या विषाचा डोहच आहे. जवळजवळ विषयाचं विष म्हटलेलं आहे. म्हणजे विषय
सगळेच्या सगळे विषय विषरूप आहेत का असं नाहीये. देहधारणेला आवश्यक आहेत ते विषय हवेत, ते नको म्हणत नाहीयेत. पण नको ते विषय घेणं किंवा नित्याचे विषय सुद्धा जास्त प्रमाणात घेणं, ज्याच्या वेळी आळस येईल, निद्रा येईल असे विषय घेणं, भलते विषय घेणं, हे विषया समान आहेत. त्यावेळी लक्षात येत नाही, विषयाच्या नादाला लागतो, गोड वाटतात ते. म्हणून प्रारंभाला गोड वाटतात आणि पाठीमागून त्याचा परिणाम विषासारखा होतो. असे विषय नको म्हणून सांगितले. आणि जे प्रारंभाला जरी जरा कडू वाटले तरी जसा परिणाम गोड असेल तर ते उपयोगी. जसं औषध असतं, चवीला कडू लागतं परंतु परिणाम गोड होतो, तसे विषय पाहिजे. तर इथं जे विषय आहेत हे विषयाच्या विषयाचा डोह आणि त्याच्यामध्ये सर्व ही दोषांचा सुनिश्चय धनी. कोणता हा बळ जो आहे या बळाच्या ठिकाणी सगळं दोषांचा धनी झालेला आहे म्हटलंय त्यांनी. सर्व दोष त्याच्या ठिकाणी येतात, कारण हातात सत्ता आहे, बळ आहे. मी म्हणीन ते मग एखादा राज्यावर बसून त्याचा उपयोग करेल, राष्ट्राचा प्रमुख होऊन तसं करेल, एखादा धर्माच्या नावाखाली त्याचा उपयोग करेल, एखाद्या कुठल्या तरी गल्लीचा दादा असेल आणि तिथं गुंडगिरी करेल. ह्या बळाच्या जोरावर तो काय काय करेल, इतरांना आपल्या स्वाधीन करून घेईल त्यांच्या मदतीनं. म्हणजे हे जे काही अशा तऱ्हेचं जे काम चालतं हे साधकाच्या पक्षी परमार्थाच्या क्षेत्रात कुणालाही मान्य नाही. म्हणून ते म्हणतात असं नको. परंतु ध्यानरूपी खड्गाचा प्रहार जर आला तर मात्र त्याच्या पुढे याचा काही फारसं चालत नाही. आता ध्यानामध्ये आपण काय करत असतो असं जर बघितलं तर ध्यानामध्ये आपण सर्व शक्तीवर घेत असतो. जे वायू सर्व देहात काम करत असतात ते सर्व वायूंना वर खेचून चिदाकाशात नेत असतो. त्यामुळे साहजिकच जे बळ आपण म्हणतो ते सगळं बळ कमी होतं आणि मग आवश्यक तेवढं राहतं. आणि म्हणून ध्यानरूपी खड्ग जर असेल तर या बळाचं, या अहंकाराचं त्याच्या पुढे काही चालत नाही. देहापासून दूर करण्यात, जीवाला दूर करण्याचं काम हे ध्यान करत असतं. डिटॅचमेंट म्हणतो, जरा अलिप्तता येणं, हे काम ध्यानाने होत असल्यामुळे साहजिकच ह्या दोषाचं त्याच्या पुढे काही चालत नाही. आता आणखीन एक येतो दोष, दर्प. आता हा कसा आहे, आवडता भोग प्राप्त झाला की त्याच्यापासून काही सुख मिळतं असं त्याला वाटतं. तात्पुरतं का विना मला अमुक ते विषय आवडत होता आणि त्याला तो प्राप्त झाला की क्षणभर का विना त्याला सुख झालं असं वाटतं. आपल्याला हवं होतं ते मिळालं आणि मग त्या सुखाची खोळ पांघरून हा जो दर्प आहे शरीरात थैमान घालतो. म्हणजे मुळात आधी अहंकार, बळ आणि त्याच्या जोडीनं हा दर्प. म्हणून आपण रावणाचं जर जीवन पाहिलं किंवा अशासारख्या व्यक्तींचं जीवन जर पाहिलं ते सगळे गुण अवगुण त्यांच्याजवळ होते. अहंकार होता, बळ होतं, दर्प होतं, पुढे काम, क्रोध, परिग्रह सगळंच त्यांच्याजवळ होतं. मग शेवटी त्याचा परिणाम काय होतो, विनाशात होतो. काही काळ त्याचं प्राबल्य आपल्याला पाहायला सापडतं परंतु केव्हा ना केव्हा तरी या दुर्गुणांचा, या दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतोच. तर भगवंताला हे मान्य नाही. त्यांनी जे विश्व निर्माण केलं ते आनंदात राहावं अशी तिची इच्छा असते. पण अशी जी व्यक्ती असतात ज्यांच्याजवळ हे अवगुण असतात विशेषत्वाने, प्राधान्याने, ते आपणही सुखाने राहणार नाही, दुसऱ्यालाही लागू देत नाहीत. आणि जे सुख मिळतं असं त्यांना वाटतं आणि त्या सुखाची खोळ पांघरून म्हटल्यानंतर शरीरामध्ये थैमान घालतं. खाण्याच्या गोष्टी, पाहण्याच्या गोष्टी, भोगण्याच्या सगळ्या गोष्टी ह्या मला आहेत आणि मला हव्यात म्हणून अखंड त्या देहाभोवती त्याचा विचार सुरू असतो. बॉडी सेंटर्ड ज्याला म्हणावं असं त्याचं जीवन असतं. मग ज्या योगे शरीराला सुख वाटेल त्याच्या पोटी तो नाचत असतो. आणि मग त्यामुळे होतं काय, सन्मार्गापासून भुलवतो. दर्प काय करतो, त्याला सन्मार्गापासून दूर नेतो. तर चांगल्या माणसाला ह्या गोष्टी आवडणारच नाहीत कधी. त्यामुळे दिवसेदिवस जसं जसं त्याला मिळत जातं त्याच्या बलाने, हे सुख प्राप्त होत जातं, तसं तसं आणखीन त्याच्या पाठीमागा लागतो आणि मग सन्मार्ग तर जातोच आणि मग नको त्या मार्गाला तो लागतो, नको त्या गोष्टी करायला लागतो आणि अधर्माच्या रानात नेऊन घालतो. त्या जीवाला हा दर्प जो आहे तो जे करू नये ते करायला लावतो, जे धर्मात बसत नाही ते करायला लावतो. म्हणून सन्मार्गापासून सुटला, अधर्माच्या रानात जाऊन बसला आणि मग रौरवादी व्याघ्राच्या मुखात त्याला नेऊन टाकतो. मग परिणाम काय होतो, नरक.
त्या नरकामध्ये त्याला घातलं जातं. कारण शेवटी या सगळी जी काही वाईट कर्म असतात त्या वाईट कर्माचं फळ केव्हा ना केव्हा तरी भोगावं लागतं, म्हणून तिथं जाऊन पडतो. असा हा जो दर्परूप घातकी वैरी आहे त्याचाही साधक संहार करतो. जरा कुठं काही दिसतंय असं वाटलं की साधकाने अत्यंत सावधपणाने असा अवगुण जर आला तर तिथल्या तिथं त्याला ठेचायला लागतो. त्याला जरा देखील तोंडवर काढून देऊन चालत नाही. आता त्याच्या पुढचा कुठला सांगितलाय त्याने, काम आणि क्रोध. हा एक एक नाही, दोन्ही जोडीनच असतात. क्रोध जो आपण म्हणतो तो कामाच्या पोटात क्रोध आहे, आणि ज्याचं नाव घेतलं असता तापसाना देखील कंप सुटतो असा काम, आणि त्यातून निर्माण झालेला क्रोध. कारण कामाची परिपक्व दशा म्हणजे क्रोध. काम म्हणजे कामना, नाना प्रकारच्या कामना असतात. त्या जितक्या जितक्या पुऱ्या कराव्यात आणखीन आणखीन वाढत जातात. म्हणजे एवढी एवढी माझी कामना आहे तेवढी पुरी झाली की मी शांत झालो असं होत नाही. ती मिळाली की आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणि मिळाली नाही की क्रोध. क्रोधाचं का विरं भरलं म्हणतात. पिशाच्या परी वावर आहे. याला क्रोध आला की पिशाच्या सारखा त्याचा धुमाकूळ घालतो. अशा त्या कामरूपी शत्रूला जिंकलं तर क्रोधाचा ठाव ठिकाण जातो. क्रोधाला दूर करायचं म्हणून होत नाही, कारण क्रोध हा कामने पोटीच येत असल्यामुळे मुळातच जर आपण कामना कमी केली किंवा कामना दूर केली तर क्रोध होणार नाही, येणार नाही. म्हणून कामाला कमी करणं म्हणजेच क्रोधाला नाहीसं करणं आहे. म्हणून कामाचे निर्दालन असं जर झालं तर क्रोध निष्प्राण होतो असं म्हणतात. त्याला उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज की वृक्षाचं मूळ तुटलं किंवा खाली तोडलं की शाखा आपोआप पडतात. काम हे वृक्षाचं मूळ, ते तोडलं की क्रोधाच्या शाखा आपोआप गेल्या. तसं करायला लागलं की कामाचं हनन होतं आणि क्रोधाचं निर्मूलन होतं असं त्यांनी म्हटलंय. म्हणून हा कामवैरी ठार केला की क्रोधाची येरझारी संपली. आता ह्याच्यापेक्षा आणखीन एक दोष सांगितला, तो आणखीन अवघड आणि मोठा आहे, परिग्रह. आता परिग्रह ह्याचा अर्थ देखील 2-3 प्रकाराने घेतात. परिग्रह म्हणजे संचय करणं, संग्रह करणं, जेवढं मिळेल तेवढं थोडं साठवत जाणं, किंवा आपल्या भोवती वस्तूंचा, संपत्तीचा, माणसांचा निन्याळ्या अंगाने साठवण करणं, संग्रह वाढवत जाणं. म्हणून असा परिग्रह रूपी हा श्रेष्ठ वैरी म्हटलाय. तो हळूहळू बलिष्ठ होत जातो. एखादी गोष्ट मिळाली की ती ठेवण्यासाठी आणखीन, त्याला बाळगण्यासाठी आणखीन. म्हणून काही वेळा गोष्ट अशी सांगतात की सगळं सोडून रानात गेलेला, लंगोटी लावून गेलेला, एकदा त्याच्या लक्षात आलं लोंगोटी वाळत घातलेली उंदराने कुरतडली. त्यावेळेला असं नाही उपयोगी. उंदीर कुरतडतो म्हणजे काय, आपण त्याला उंदरासाठी म्हणून मांजर बाळगूया. त्याने मांजर बाळगलं. आता मांजराला दूध पाहिजे, मग दूध पाहिजे म्हणून त्याने गाय आणली. आता त्या गायीला पाहिजे चारा पाहिजे, मग त्याच्यासाठी शेत पाहिजे. म्हणजे हे जसं एका गोष्टीसाठी एक, एका गोष्टीसाठी एक वाढवणं हे परिग्रहामध्ये येतं, लोभामध्ये येतं. म्हणून त्यांनी म्हटलंय की हा कसा आहे परिग्रह असं जर विचारलं ते म्हणतायत ते जीवाची या माथा खोगीर ठेवल्यासारखं आहे. जीव एवढासा पण त्याच्यावर हा परिग्रह एवढा मोठा साठत जातो की त्यांनी खरं म्हणजे शरीरात अवगुण भरतात. जे आतापर्यंत नव्हते म्हणजे सगळं सोडून आलेलं आहे. पुढे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलंच आहे की साधना करण्यासाठी सगळं सोडून संन्यास घेऊन आला, पण तिथं साठवण सुरू झाली. म्हणून ते म्हणतायत की हा काय काय करतो तर विषयाच्या ठिकाणी आसक्ती ठेवतो. म्हणजे जे विषय सगळे सोडले होते, निसंग झाला होता, पण एक एक विषय जमायला लागला त्याच्यावरती. कुणी कुणी यायला लागतात. रानात जाऊन कुणी ध्यानाला बसलाय असं वाटलं की आजूबाजूला वाटतं कुणीतरी तपस्वी दिसतोय. मग कुणीतरी त्याला येतात, नमस्कार करायला येतात, त्याच्यापुढे काही ठेवतात, काही फळं ठेवतात, काही वस्तू ठेवतात. पहिल्यांदा थोडा निग्रह करतो तो, पण अजून पक्का झालेला नसल्यामुळे लोकांनी दिलेलं आहे ना, मग आपण नाही कसं म्हणायचं. झालं, वाढत चाललं. मग कुणी आणि काय दिलं, मग जागा दिली, मठ झाला, सुरू झालं तसं. त्यामुळे ते म्हणतात हा विषयाच्या ठाई आसक्ती ठेवतो आणि जीवाला ममत्वाची काठी लावतो. ममत्व निर्माण झालं. आता मग समोर विषय यायला लागले, साठायला लागले, मग माझे आहेत, जे काही वस्तू असेल, माझा कपडा,
ही माझी जागा, ही माझी झोपडी, मग ही माझी माणसं. म्हणजे जे मी आणि माझं टाकण्यासाठी तो रानात गेलेला होता, त्याच्याऐवजी आता त्याचं मी आणि माझं वाढत चाललं, म्हणून त्याला परिग्रह म्हटलंय. आणि ही ममत्वाची काठी लावी तसे धरायला, हातामध्ये त्यांनी धरली. आता ममत्व निर्माण झालं, जे संसार टाकला, मुळबाळ टाकली, पण जी आली ती सगळी आता माझी झाली आणि त्याच्यामध्ये गुंतायला लागला. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलंय, शिष्य शाखा शास्त्र संभार आणि मठ मुद्रादिक निमित्ताने त्याच्या भोवती झालं. पहिल्यांदा जो झाडाखाली बसत होता, मग थोडंसं त्याला निवारा झाला, मग निवाऱ्याची झोपडी झाली, मग आता 4 लोक आणखी जमले, मग आता मठ निर्माण झाला. आता मठ तो काय लहान आहे, मोठा आहे, वाढायला लागला. म्हणजे त्याला नाव दिलं मठ आहे म्हणून, पण प्रत्यक्षात त्याचं स्वरूप झालं एखाद्या राजवाड्यासारखं. मठाचा परिवार वाढत चालला, जागा वाढत चालली, त्यातल्या आवश्यक गरजा वाढत चालल्या, आणि शिष्य शाखा आणि शास्त्र संभार, मग तो काही निरूपण करायला लागला, ग्रंथ वाढायला लागले, शिष्य निर्माण झाले, आणि मग संप्रदाय निर्माण झाला. हे सगळं त्याच्या भोवती त्यांनी सगळं चिकटवून घ्यायला सुरुवात केली. म्हणून समर्थांच्या जीवनात असं सांगितलंय की समर्थ सगळं काही करत असत, पण उत्सव वगैरे असले की त्यात ते कुठेही नसायचे. तरी ते सगळं लावून दिलं होतं आणि त्यांना शोधायला जावं तर त्यात कुठंच नसायचे. स्वरूपानंदांचं असं ऐकतो की उत्सव वगैरे असले ते त्यात कुठंच नसायचे, ते आपल्या खोलीत असायचे. तर सामान्यतः संतांना हा व्याप नकोच असतो. मग हा कोण निर्माण करतं? त्यांच्या जवळचे जे शिष्यगण असतात, त्यांच्यात रजोगुण तमोगुण असल्यामुळे, त्यांना हा बोध नसल्यामुळे ते हा सगळा व्याप घालतात आणि त्याच्यामध्ये हा अडकण्याची शक्यता असते. म्हणून ह्यांनी फार सावध राहायला लागतं की काहीही निमित्त जरी सांगितलं तरी जरा देखील त्याच्यामध्ये गुंता कामा नये. म्हणून त्यांनी म्हटलंय, शिष्य शाखा शास्त्राच्या निमित्तानं, मठमुत्रेच्या निमित्तानं, या परिग्रहाच्या मुळे त्या पाशात तो गुंतवला जातो. जे जो निसंग झालेला आहे तो गुंतो. संसार सोडून वनात गेलेला तरी देखील परिग्रह त्याला गुंतवतो. त्याचं कारण हा सुटलेला नसतो, म्हणून त्याला गुंतवतो. म्हणून त्यांनी म्हटलंय, नागवे शरीर, अंगावर वस्त्र देखील नव्हतं, असं जरी असलं वर तरी तो त्याच्यामध्ये सोडलेलं नाही त्याला. आणि त्याच्या उलट ज्याला बोध झालेला आहे तो जनक राजासारखा राजवाड्यात जरी असला, किनखाती कपडे जरी अंगावर असले, याज्ञवल्क्यांसारखे मोठा मठ, सगळं काही त्यांच्याजवळ होतं, आश्रम वगैरे, पण तथापि कोणत्याही क्षणी ते सुटलेले होते. जेव्हा एकदा विचारलं की वैराग्य म्हणजे काय, जनकाने विचारलं, तेव्हा याज्ञवल्क्य म्हणजे उद्या सांगतो. आणि दुसरे विषय आले ते नुसती लंगोटी हातात एक काठी. ते म्हणले काय, याला वैराग्य म्हणतात म्हणले. आता आम्ही चाललो म्हणले, आता पुन्हा येणं नाही. जे त्यांची परीक्षा घ्यायची होती का, त्यांनी सांगितलं कुठल्याही क्षणाला सोडायला तयार आहे. तर ह्याच्यात मी नव्हतोच कधी, पण काही नसतं, एवढंच असतं, पण त्याला धरलेलं असतं. म्हणून तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किती गुंतलेला आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय, असा हा परिग्रह वैरी दुर्निवार, त्याला ठार करायचा आहे. आणि भवविजयाचा उत्साह जो आहे तो हा साधक भोगत असतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे म्हटल्यानंतर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या म्हटलेल्या आहेत त्या आपण नुसत्या वाचूया. पेठ आडवावया आले दोष वैरी जे धोपटले, तया माझी पहिले देहाहंकारू. जो न मोकली मारुनी, जीव नेदी उपजवोनी, विचंबवी खोडा घालूनी हाडांच्या. तयाचा देह दुर्ग हा थारा, मोडूनी घेतला तो वीरा, आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. जो विषयाचैनी नावे, चौगुणेही वरी धावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. जगाला मृतावस्था आणून देतो हा बळ. तो विषय विषाचा अपावो, आघविया दोषांचा रावो, परी ध्यान घडगाचा घावो साहेल कैचा. म्हणजे सगळे जरी विकार असले तरी साधना जर अतिशय तीव्र संवेगाने आणि खऱ्याखुरा विरक्तीनं होत असेल तर तो मात्र ह्या कशात सापडत नाही. म्हणून त्याला परमेश्वराची सद्गुरूंची कृपाच लागते. आणि प्रिय विषय प्राप्ती करी, जया सुखाची व्यक्ती, तेची घालूनी बुंथी अंगी जो वाजे.
जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडली नरकारिका तो विश्वासे मारीला रिपू निवटून घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसांसी क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू मरिजे तव अधिकू रीता होय जो तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले काम घालवला की क्रोधही गेला मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे शाखा नुसत्या तोडून चालत नाही मुळात तोडलं पाहिजे शाखा तोडल्या तर पुन्हा येतात मुळातच तोडायला पाहिजे तैसा कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधू म्हणवनी कामवैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाची काम क्रोध म्हणून एका ठिकाणी म्हटलंय काम क्रोध लोभ हे 3 वैरी आहेत परिग्रह म्हणजे तेच लोभ जर ह्या 3 जर वैरी असतील तर त्याला केव्हाही परमार्थात प्रगती करता येत नाही पण हे जर घालवले तर प्रगती होऊ शकते धरूनच ठेवतात त्याला म्हणून काम वैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाची आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजोनी जो गाडा परिग्रहो म्हणजे परिग्रहात आता सांगितलं त्यांनी जो माथाची पालावणी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची बारीक सारीक गोष्टीत देखील ममत्व निर्माण होतं ही फार महत्वाची गोष्ट आहे अनेक मंडळी अशी आहेत की संसार सोडून जातात कदाचित स्मशान वैराग्य असतं ते जातात कुठेतरी तिथं दुसरा संसार थाटतात बरेच वर्ष आले नाहीत चौकशी केली का आले नाहीत ते गेले काशीला तिथं दुसरा संसार मांडला त्याने ह्याला काय ह्याला अर्थच नाही ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने वैराग्य आलेलंच नव्हतं संन्यास घेतलेलाच नव्हता कारण संन्यास किंवा वैराग्य ही एक मनाची स्थिती आहे ती स्थिती जर प्राप्त झाली असेल तर परा कारण हिकडलं सुटल्याशिवाय संसारिक काही गोष्टीतून सुटल्याशिवाय तिकडल्या हातात येणं शक्य नसतं मग थोडं इकडं थोडं तिकडं अशीच सोबत एक साधक मंडळी असतात ते इकडलंही धरलेलं असतं तिकडलंही हवं असतं आणि म्हणून लाखो साधकामध्ये देखील एखादाच असतो की जो खऱ्या अर्थाने इकडनं सुटलेला असतो असा जर असेल तरच त्याला शेवटपर्यंत ध्येयापर्यंत गाठता येतं जो माथाची पालावणी अंगा अवगुण घालवी जीवे दांडई घेवी ममत्वाची म्हणे ममत्व त्याला आलं मग शिष्य शास्त्रादी विलासे मग महाराज होतात अनेक शिष्य येतात मग कोणी पाय चेपायला लागतं कोणी डोकं चेपायला लागतं कोणी त्यांचं जेवणाचं तयार करतं म्हणजे सगळं जेवण वगैरे सोडलं होतं पण आता शिष्यांचा आग्रह असतो ना मग त्यांच्या आग्रहाला नको का आपण त्यांचा भाव सांभाळायला पाहिजे ना म्हणून म्हणजे आता जे काही करत असतात त्याचं समर्थन आपणच करत राहतात आणि म्हणून अशा वेळेला भाव तर राखायचा आहे पण आपण तर त्यात गुंतायचं नाही हे सगळं करायला जे चातुर्य लागतं ते जर त्याच्याजवळ नसेल तर तो त्यात अडकतो शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आती फासे निसंगा जेणे निसंग जो झालेला आहे त्याला देखील फासात अडकवतात ही मंडळी घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊन अवतरे नागवियाही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भव विजयाचा उत्साहो भोगी तसे जो या सगळ्या विकारांना जिंकून जो भव विजयापर्यंत जातो संसारावर विजय मिळवतो आणि मोक्ष प्राप्त करून घेतो आणि तशासाठी तो जीव ब्रह्मरूप होण्यासाठी पुढे आणखी काय काय होतं ते पुढच्या ओव्यातनं सांगितलेलं आहे आणि तो ब्रह्म होण्यासाठी काय काय आणखीन व्हायला पाहिजे ते आपण पुढच्या प्रवचनात बघू हरि ओम नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा कृत
विठ्ठलम्। ओम शांती शांती शांती।